नमस्कार, मी राजेश्वरी मोरे आणि आज मी इथे कर्नाटकमध्ये आलेली आहे। तर आज आपण इथे कर्नाटकमध्ये महिलांना, आज माझ्या समोर महिला उपस्थित आहेत, तर त्यांना आज आपण विचारायचं आहे की त्यांना ते गृहलक्ष्मी किंवा अजून जे योजना आहेत ते लाभदायक होत आहेत का नाही याबद्दल। नमस्कार ताई। नमस्कार। कुठून आहात? उजरामून म्हणजे कर्नाटकमधून का? कर्नाटक। गृहलक्ष्मीचे पैसे येत आले आहेत का? बघा 2-3 महिन्यामध्ये आले तर आले 2-3 महिने। अगोदर काय सांगितलं होतं सरकार? ते तो 5 वर्ष म्हणतात ते पहिलं सुरू। हम्म। आज आले 2-3 महिने, 3 महिने आले। हा, म्हणजे ना आता मध्ये मध्ये गॅप करत आहे का? आल्या 2 महिन्याचे आले। मध्ये मध्ये गॅप करलेल्यात हा, महिने का 3 महिने गॅप गेले। मला 6 महिने तर आलंच नाही, तर आता थोडे दिवस झाला आलेल्यात नाही लक्ष्मीचे पैसे मध्ये गॅप पडले। हा। परवा आणि आले। भेटणार हो, थोडे भेटलेल्या तर मध्ये 1-2 गॅप करायला महिने नाही, मध्ये 2-3 महिने बंद केल्या तर। हा, हा, 2 महिने गॅप केले ते। हा। महिलांसाठी बस फ्री पण आहे, तर त्याचा उपयोग तुम्हाला होत आहे का नाही? आम्ही जातच नाही तर उपयोग नाही आम्हाला, ते बंद केलं तरच बरं आहे। हा, हा, हा। काय बी उपयोग नाही ते बसचा आम्हाला। शेताला जाऊ का गाड्यावर हिंडावा? मला घरच्या बाहेर पाय उचलणार आणि त्या बसला आणि कधी जावं आम्ही। 5 वर्ष राशन फ्री वगैरे देतो म्हटलं, ते चालू आहे का नाही? नाही, पैसे गेले राशनला हा, हा। 220 रुपये फ्री देतो म्हणून ते बरं देणार। पैसे घेऊन देते 240-20 हा, हा। देतो मला ते 10-10 किलो। 200 घेऊ लागल्यात फ्री राशन आहे, पण 200 घेऊ लागल्यात। आणि जे लाईट फ्री हे वगैरे सांगितले होते, मग ते लाईट फ्रीचं बिल वगैरे येते का नाही? येतंय येते। कुठलं लाईट का फेट रात दादा अर्धी रात पार बंद ठेवते, लाईटा काढते, अंधारात स्वयंपाक। बिल घ्यायला की आता मध्ये मध्ये बिल दिलं तर एक वर्षभर फ्री म्हणले। हा, हा। पुन्हा बिल मिळाले की थोडे सरकार आश्वासन दिलं होतं की गॅस वाढलं होतं बीजेपीच्या काळामध्ये, तेव्हा आता काँग्रेसमध्ये 500 रुपये करणार, तर ते झालं का नाही? नाही मला झाले। त्याच पैसे कमी घेतो म्हटलं, गॅस भरून द्यायला जास्तच घेऊ लागला, खरं कमी केले पैसे। जास्ती वाढवून घेतल्यात, कमी केली वाढवून घेतल्यात। हा, हा। 950 येत आहे भरून आणल्या। फ्री नाही, काही नाही बघा। थोडी बस फ्री आहे बघा, पण बसला आम्ही कुठे जाऊ रोज। तुमचे कोणी महाराष्ट्रामध्ये कोणी आहे का? महाराष्ट्रामध्ये त्यांना जे लाडकी बहीण योजना आहे लागू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांना रेग्युलर म्हणजे महिन्याला पैसे येत आहेत का? येऊ लागल्यात आता महिन्याला। कर्नाटकमध्ये चालणे बघा मध्ये मध्ये 3 महिने। कोण आहे का तुमचं महाराष्ट्रामध्ये? आहे की माझी मुलगी आहे। त्यांना येतात का? हा, येतात। सुविधा भरपूर आहे की महाराष्ट्रामध्ये, महिन्याच्या महिन्याला पाठवतात। हा, हा। आणि कर्नाटकमध्ये नाही, असं गॅप मारतात कधी कधी। हा, हा। महाराष्ट्रात चांगली योजना आहे, इकडंच मी इधर ना उधर म्हटल्यावनीच आहे बघा। हा, भेटलेल्यात महाराष्ट्रातले भेटलेल्यात, कर्नाटकातले 5-6 महिने घालून बंद केले। घर देताव म्हटले, हम्म। तुम्हाला काय बी करून देताव म्हटले, दिलेच नाही तर ओढ दिलो, घर देतो म्हटले, हे देतो म्हटले, काय दिले नाव लिहून नेलं। डॉक्युमेंट सगळे नेले, घरच्या पुढी उभारून त्या कुडाच्या पुढी भरून फोटो काढले, हा, हा। आणि कोण दिलं कोणाला दिलं कोण बी दिलं नाही। चांगलं आहे मोदी सरकार। ते आता 2-2 हजार शेतकऱ्याला टाकलेलं आहे त्यानं। आणि हे काय करले म्हणलं, काँग्रेस सरकार काही करणार बघा काम। राजीनामा बी देऊन बसणार। नमस्कार आजी। नमस्कार। कुठून आहात? हे कर्नाटकामध्ये। कर्नाटक मधून। तुम्हाला पगारी चालू झाल्यात का नाही? हाय पगार हाय। आणि गृहलक्ष्मीची योजना चालू आहे का? नाही ते। आज आपण इथले कर्नाटकच्या महिलांबद्दल विविध प्रतिक्रिया आज आपण जाणून घेतला आहे की कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार यामधील भेद आज आपण प्रत्यक्षपणे पाहिलेला आहोत। कॅमेरामॅन मनीषासह कॅलडस न्यूज पुणे।